तर नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 16 रविवार. सकाळी 5:30 5:15 झालेत आणि 5:15 वाजता मी आणि माझा मित्र घोडबंदरवरनं थेट निघालो आहे. कुठे चाललो आहे तर बघत राहता माझ्याबरोबर आणि तुम्हाला दाखवतो आजची मजा. चला तर मग. काय आहे? अच्छा, मनीष इथे चांगला मोठा आउटलेट आहे. नाही, मामलेदार कशाला, आपला तो आहे ना RK जिंदाबाद. 50 रुपये में सब मिळतात. हां, कुठं सुद्धा आहे. बघू येताना काय करायचं. मामलेदार, अरे मामलेदार तोडून टाकलाय, साफ केलंय. काय नाही मामलेदारला आता. बरोबर. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे बघा कुठे, मुलुंडला आलो आहे. मुलुंड चेकनाका क्रॉस केला आहे आणि आज आमचा प्लॅन आहे मुलुंड चेकनाकावरनं चालू करणार आहे धावायला. आता माहिती नाही 18 किलोमीटर का 12 किलोमीटर किती धावतो आहे, कारण का काल रात्रीच माझं धावून झालं आहे 8.5 किलोमीटर. आणि माझ्याबरोबर माझा मित्र आहे शर्मा. हा मोठा एम्पायर आहे, क्रेन आहे आणि ट्रान्सपोर्टची मोठी सर्व्हिस आहे. तर आम्ही दोघं चाललो आहे. बघूया आता कुठपर्यंत जातो आणि किती करतो आहे. तर आमच्याबरोबर राहा आणि आनंद घ्या. चला, बाय. टुडे इट इज गोइंग टू बी अ बिट चॅलेंजिंग पार्ट. टेक्निकली why is it going to be challenging, man? I'll tell you. I can't tell it right now. Let me complete first. I don't know how many kilometers I'm going to cover today. So let's hope I complete my target. चलो चलते, आने के बाद बताता हूँ क्या इशू है. This entire construction is for Dharavikars. आता नावरला आलो आहे. भांडूप गावाला पोचलो आहे. आणि भरपूर गरम आहे. हां, आता अजून पुढे आहेत तेवढेच. तर आता 3 किलोमीटर झाले आणि पुढे कांजूरमार्ग ब्रिज आहे. हाय का, भरपूर गरम होत आहे. कांजूरमार्ग तिकडे पोचलोय आता परमेश्वरा. सर्वात डेंजरस स्पॉट सर्व्हिस रोडला काम चालू आहे. तर
सर्व्हिस रोडला धावू नाही शकत, मग आम्हाला हायवेवर यायला लागले. आणि आता हायवेवरनं आम्ही कंप्लीट करतो आहे. बघूया आता किती किलोमीटर जाता येईल मला. एका साईडला हे मेट्रोचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि हे मध्ये फ्रीवे डायरेक्ट मुलुंड, ठाणे, कोलसत रोडला अटॅच होणार आहे. तर माहिती नाही कधी कंप्लीट होईल, पण काम जोरदार चालू आहे. ही सगळी धूळ आहे रस्त्याला उडणारी. शेट, काहीतरी केमिकल पडलंय आणि इथं सगळं उडतंय. काय माहिती नाही काय आहे. डिफिकल्ट, भरपूर डिफिकल्ट आहे. कांजूर मार्गला आलो आहे आणि थांबलो इथे. माझा मित्र पुढे गेला, तर माझे इथे 6 किलोमीटर तर झाले. परत 6 किलोमीटर जायचं आहे. माझी ॲक्च्युली जायची इच्छा आहे पुढे, पण बघू, मला माहिती नाही मी जायला सुरुवात करेल की नाही. त्याला सांगितलं मी थांबतो इथे थोडा वेळ, जर काय वाटलं जायचं तर मग पुढे जाईल मी आणि जाऊन येईल. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता घाटकोपर आणि घाटकोपर रिटर्न, पण आता पूर्ण थकलो आहे, पुरा ट्रेन झालो. कारण का क्लायमेट इतकं ह्युमिड आहे, म्हणजे सकाळचे 6:15 झालेत फक्त. आणि घाम बघा. आता विक्रोळीला आलो आहे. हा विक्रोळी ईस्ट वेस्ट नवीन ब्रिज आणि हा आतमधला रस्ता आहे. मी आता इथे पुढे येऊन थांबलो आहे. आता मित्र आला की त्याच्याबरोबर परत जाईल. मला वाटतं माझ्या आज 14 किलोमीटर होतील. तर बघूया आता मित्र कधी येतो आहे. 12चा टार्गेट होता, 14. ओके, नॉट बॅड, इट्स गुड. So I am satisfied now. So 7 kilometers more to go and I know I will complete it. But the worst part is आता सूर्यवरती आलं आहे आणि आता धावायला अजून हालत खराब होईल. रस्त्याला ऊन, थोडंसं ऊनसुद्धा वाट लावून टाकते रस्त्याला. आता बघूया कसं होतं. मित्राची वाट बघते, मित्राला येऊन दे मग चालू करू. माझं बोलताना तोंड वाकडं दिसत असेल, कारण का थकलो आहे आणि थकल्यानंतर आहे ना तुम्हाला बोलता येत नाही. तर कॅमेरामध्ये ना ते सगळं असं वाकडं बिकडं झाले. तर हे सगळं थकल्यामुळे झाले. तर असं ठरवू नका की तोंडामध्ये मी तंबाखू लावून धावते. ते तंबाखू लावल्यासारखं वाटतं एका साईडला. अच्छा, मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की आजची हे रन थोडं चॅलेंजिंग होणार आहे. चॅलेंजिंग ह्या कारणासाठी की मार्चमध्ये काय झालं, मला थोडंसं फिजिकल इंजुरी झाली होती पायाला आणि मी उभं राहू शकत नव्हतो. तर माझं रोजचं 6 किलोमीटर मिनिमम मी धावतो. तर हे 12 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर मोठी गोष्ट नाही आहे. पावसाळ्यामध्ये तर आम्ही हे 15, 20, 25 किलोमीटर असेच करतो. तर
हा मोठा चॅलेंजिंग पार्ट असा होता की कमीत कमी मार्च ते एप्रिल 3rd आठवड्यापर्यंत मी उभं राहून चालू शकत नव्हतो. ही माझी कंडिशन होती आणि थोडा मी मिनी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. बट स्पोर्ट्स पर्सन कधीसुद्धा आहे ना डिप्रेस होत नाही. स्पोर्ट्स पर्सन कधीसुद्धा डिप्रेस होत नाही. ही ऑलवेज ट्राय टू फाईट बॅक. तर मी ठरवलं होतं का मी धावणार तर आहे काही करून, पण कधी हे माहिती नव्हतं. पण मला लवकरात लवकर धावायला सुरुवात करायची होती. तर आता झालं आहे काय तर माझा पाय अजून थोडा थोडा दुखतो आहे. बट स्टील आय एम रनिंग जस्ट टू कीप मायसेल्फ हॅपी अँड सॅटिस्फाईड. तर एवढा मेजर दुखत नाही आहे जसं पहिल्यासारखा. पहिले तर उभं राहू शकत नव्हतो. आता तर मी चांगलं धावतो आहे. तर गुड अँड हॅपी. तर असा सीन होता. तर बरीच लोकं धावत आहेत. मजा वाटते लोकांना धावताना बघताना. माझा मित्र काय अजून आला नाही. घाटकोपर, विक्रोळी, गोदरेज. इथे पाण्याची सोय आहे आणि इलेक्ट्रॉल आहे. तर इथपर्यंत आलो आहे मी आता कसा बसा. आता परत जायचं आहे. बाकी काय करायचं नाही. आज मला वाटतं माझे 16 किलोमीटर होतील. हे विक्रोळीचा गोदरेज आहे आणि इथे पाण्याची सोय आहे, इलेक्ट्रॉलची सोय आहे. लोक धावतात. हा ट्रॅक आता सर्व्हिस रोड संडेला पूर्ण बंद असतो. विक्रोळी ब्रिजपासून ते पुढे घाटकोपरपर्यंत फक्त रनिंग करणाऱ्यांसाठी आणि सायकलिंग करणाऱ्यांसाठी. क्राऊड बघा, क्राऊड. दॅट्स द फन. एनर्जी, फुल एनर्जी आहे. क्राऊड बघ, क्राऊड. लोक बघ कशी धावतात. अशी एकदम म्हणजे म्हातारी लोकं धावतात आणि लहान लहान मुलंसुद्धा धावतात. तर मजा येते. फक्त आता माझी विक्रोळीच्या पुढे हालत खराब होणार आहे बस. ॲक्च्युली एवढा क्राऊड असला ना का धावायला मजा येते. एनर्जी बिल्डअप राहते. एनर्जी तुटत नाही तुमची. कारण का सगळे आजूबाजूला सगळे धावतात तुमच्याबरोबर आणि सगळे तुम्हाला बूस्ट करत असेल. जर का थकलो ना का बाजू रेन, ए चल धाव धाव धाव, रन, कमन रन, फुल एनर्जी. तर ही एक वेगळी मजा आहे आणि धमाल. एकदा म्हणजे मला तर मजा वाटते धावायला इथे. कारण का मी सायकलिंग केले ह्या रस्त्याला. ठाणा, मुंबई रिटर्न, CST VST रिटर्न करून आलो आहे आणि इथून धावायलासुद्धा आलो. तर ही एक वेगळी एनर्जी आहे, धमाल आहे. चांगले पब्लिक येतात, चांगला क्राऊड, एकदम मस्त क्राऊड येतो इथे धावायला. अरे माझा मित्र आला, दाखवतो. तर का माझा मित्र थकला आहे. हा माझा मित्र धावत येतोय. 11 किलोमीटर त्यांनी केले, म्हणजे तो आज 22 किलोमीटर करेल आणि मी 16 किलोमीटर करेल. तर ठीक आहे. फुल धमाल. थोडं पाणी पितो आणि परत सुरू. चलो बाय. तर परत चाललो आहे आम्ही टुवर्ड्स मुलुंड आणि मग नंतर मुलुंडला बाईक लावली आहे
मग आम्ही जाणार बाईक काढून घरी. तर चला. लोकही येतात पार्क, तिथे गाड्या पार्क करतात आणि मग धावायला जातात. मला वाटत होतं की भरपूर लांब नाही, म्हणजे येतात धावायला, कोण विक्रोळी, कोण हिरानंदानी, सर्व्हिस रोडला येतात. कारण का इथे क्राऊड भरपूर चांगला क्राऊड असतो धावायला. तर मजा वाटते आणि एनर्जी राहते, एक्साइटमेंट राहते. आता आमची एक्साइटमेंट पाठीमागे सुटली, कारण का सगळी क्रीम लोक पाठीमागे आहेत. आता आम्ही चाललो. चल, माझा मित्र धावतोय. हे भगवान, आता परत कांजूर मार्गला आलो आहे आणि हा कचरा फॅक्टरीवरती आम्ही धावतोय. नको वाटतं भाई, खरंच. नाक बंद करू की तोंड बंद करू, नाक बंद करू की तोंड बंद करू कळत नाही. हालत खराब आहे. सर्व्हिस रोड आहे, मोर 6 किलोमीटर्स टू गो आणि मग आराम. हा बोलते नेक्स्ट टाइम वर्ली करायचं. आपला NCPA टू डायरेक्ट माहीम. फक्त ती मरीन लाईनची बीच करूया पाहिजे तर. ते फक्त 2-3 किलोमीटर नाही रे, 5 किलोमीटरचा आहे तो पॅच. मग आपल्याला फक्त राहत होतील ना. मग अरे पण काय मजा काय का तो तुझा, तो फुटपाथवर धावतोय तू, पूर्ण डांबर नाही, पूर्ण टाईल्स आहेत आणि टाईल्सवरती धावायचं. टायरिंग पार्ट, पण ते कचऱ्यापेक्षा धावापेक्षा चांगलं आहे. भांडूप क्रॉस करतोय आणि पुढे नाहूर आणि मग मुलुंड. आता लगभग 2 ते 3 किलोमीटर राहिलेत तर होतील कंप्लीट. पण आता हे ऊन त्रास देते भरपूर, धावायला होत नाही. हे सगळे एनर्जी चालली आहे. आम्ही मँगो ज्यूस घेतला होता पण मी तो फेकला आणि पाणी भरून घेतलं त्यात. आणि आता परत धावतोय, थोडं चालतोय आता आणि मग परत धावू. तर धावत चालत कंप्लीट करतोय आता थोडा. चला. आता नाहूरला आलो आहे. आता फक्त 1 किलोमीटर राहिले. 1 किलोमीटर धावू शकेल पण माझे शूज आणि मला वाटतं पाय साथ नाही देत आहे मला, कारण का ते वाकडे व्हायला लागले. आता मला वाटतं एक क्रॅम्प यायचा टाईम आहे पायाला, म्हणून मी थोडं चालतो आहे. चला मी शूज काढून बघतो धावायला जमतं का. विदाऊट शूज धावून बघतो जमते का, कारण मला ते शूज घालून धावता येत नाही आहे. पाय वाकडे पडत आहेत, माझे पाय वाकडे पडत आहेत, त्यामुळे मला असं वाटतं क्रॅम्प येईल पायाला. मग शूज काढूनच धावतो मी आता. बघू कसं होतं आहे. आता नाहूर क्रॉस करतो आहे मुलुंडला. आता काय 1 किलोमीटर राहिलं आहे तर
तर डायरेक्ट पोचल्यावरतीच तुमच्याशी बोलतो. तोपर्यंत चालून द्या. चला. आठ 10 झाले. आणि मी आता मुलुंडला पोचलो आहे. जिथून सुरुवात केली तिथे परत शूज हातात आहेत, कारण क्रॅम्प यायला लागला पायामध्ये. 3 वेळा आला. मला वाटलं माझ्या पायामध्ये थोडासा प्रॉब्लेम असेल कदाचित, तर मी धावू शकत नाही. पण शूज काढल्यानंतर धावलो आणि आता थोडं बरं वाटलं. हा बघ, हा माझा शर्मा एम्पायरचा मालक. हा लवकर येऊन बसला तपस्याला. आता मी थोडी तपस्या करतो आणि मग आजची तुमची रजा घेतो. तर क्रॅम्प परत एकदा. शिट.